नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाने केवळ प्रादेशिक राजकारण नाही, तर जागतिक ऊर्जा बाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार, शेअर बाजार, चलन बाजार आणि हवाई वाहतूक या सर्व क्षेत्रांना एकाच वेळी हादरा बसला आहे. इस्रायल इराण संघर्ष तीव्र होत असताना इराणने उचललेली सर्वात मोठी आणि परिणामकारक पायरी म्हणजे होर्मुझ समुद्रधुनीतून होणारी जल वाहतूक रोखण्याची घोषणा. ही केवळ सामरिक हालचाल नसून जागतिक अर्थव्यवस्थाच्या नसा दाबणारी रणनीती मानली जात आहे. कारण हा समुद्री मार्ग फारसच्या आखाताला अरबी समुद्राशी जोडतो आणि जगातील सुमारे 18 ते 20% कच्चे तेल याच मार्गावरून वाहून नेले जाते. दररोज जवळपास 1.8 ते 2 कोटी बॅरल तेल या समुद्रधुनीतून जगभर पाठवले जाते. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRCGने समुद्र हालचालीवर निर्बंध घातल्याची माहिती दिली होती. काही तेल वाहतूक जहाजांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आल्याचे वृत्त देखील समोर आले. या समुद्रधुनीची एकूण रुंदी काही ठिकाणी केवळ 33 किलोमीटर इतकी आहे आणि प्रत्यक्ष जलवाहतुकीसाठी वापरला जाणारा पट्टा त्यावरूनही अरुंद आहे. यामुळे एखादा अडथळा निर्माण झाला तर त्याचा तत्काळ परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होतो. ऊर्जा बाजारासाठी ही समुद्रधुनी म्हणजे धमन्यांमधून वाहणाऱ्या रक्तासारखी आहे. ती बंद पडली तर संपूर्ण शरीर व्यवस्था विस्कळीत होते. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता विश्लेषक व्यक्त करत आहेत. हा पुरवठा विस्कळीत झाल्यास तेलाचा दर प्रति बॅरल $95 ते $100 इतका किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधी सुरू असलेल्या तणावामुळे तेलाचा दर हा 5 ते 10% वाढ झाल्याची नोंद आहे. तेल दर वाढले की त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या किमतीवर होतो. यामुळे वाहतूक खर्च, उत्पादन खर्च, शेती, उद्योग आणि अखेरीस सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा भार पडतो. म्हणूनच होर्मुझ समुद्रधुनीतील अडथळा हा केवळ समुद्र प्रश्न नाही, तर जागतिक आर्थिक स्थैर्याचा मुद्दा बनला आहे. या तणावापूर्वी ब्रेंट क्रूडचे दर हे $65 ते $67 प्रति बॅरल इतक्या दरम्यान स्थिर होते. काही आठवड्यापासून जागतिक मागणी कमी आणि पुरवठा तुलनेने संतुलित असल्याने दरामध्ये मोठी हालचाल झाली नव्हती. मात्र संघर्षाच्या बातम्या समोर आल्यानंतर हे दर $69 ते $72 पर्यंत गेले. म्हणजेच अल्पावधीतच 5 ते 8% वाढ ही नोंदवण्यात आली. विश्लेषकांच्या मते होर्मुझ समुद्रधुनीतून पुरवठा दीर्घकाळ विस्कळीत झाला तर हे दर $95 ते $100 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात. काही आक्रमक अंदाजानुसार तीव्र संघर्ष झाल्यास हा दर $110 टप्पा देखील गाठू शकतो. इराणकडे सध्या 209 अब्ज बॅरल सिद्ध तेल आहे, जो जगातील एकूण साठ्यापैकी 12% मानला जात आहे. सध्या इराण दररोज 3.3 ते 3.5 दशलक्ष तेल बॅरल उत्पादन करतो आणि त्यापैकी 1.3 ते 1.5 दशलक्ष बॅरल निर्यात करतो. या निर्यातीतील मोठा हिस्सा चीनकडे जातो. त्यामुळे होर्मुझ समुद्रधुनीतील अडथळा आणि इराणच्या उत्पादनातील संभाव्य घट यामुळे जागतिक बाजारावर दुहेरी परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम सर्वाधिक कोणत्या देशावर होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा कच्चे तेल आयात करणारा देश असून तो दररोज 1 कोटी बॅरल तेल आयात करतो. त्यातील मोठा हिस्सा मध्य पूर्वेतून येतो. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास चीनला धोरणात्मक साठे वापरावे लागतील किंवा रशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांच्याकडे वळावे लागेल. भारतावर देखील याचा थेट परिणाम होऊ शकतो. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो. दररोज अंदाजे 5 दशलक्ष बॅरल तेलाची आयात भारत करतो. ब्रेंटचा दर हा $10 वाढला तर भारताच्या आयात बिलावर अंदाजे $15 अब्ज पर्यंत अतिरिक्त भार पडू शकतो, असा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते जर हा तणाव काही आठवडे कायम राहिला तर जहाजांच्या विमा प्रीमियममध्ये वाढ होईल, माल वाहतुकीचा खर्च वाढेल आणि शेअर बाजारातील अस्थिरता तीव्र होईल. ऊर्जा कंपन्या, शिपिंग उद्योग, विमा कंपन्या आणि गुंतवणूकदार सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पुढील काही दिवसात परिस्थिती कशी बदलते यावर तेल बाजाराचे आणि मोठ्या अर्थव्यवस्थकांचे भवितव्य अवलंबून आहे. तेल दर वाढल्यास त्याचा परिणाम केवळ ऊर्जा क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही. इंधन महागलं की उत्पादन खर्च वाढतो, उद्योगाची नफा क्षमता कमी होते आणि ग्राहकांवरील आर्थिक भार हा वाढतो. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढीचा वेग हा मंदावू शकतो. अशा वेळी तेल उत्पादन देशांचा गट ओपेक या परिस्थितीवर लक्ष ठेवून असतो. गरज पडल्यास उत्पादन वाढवून बाजार स्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. मात्र संघर्ष दीर्घकाळ चालल्यास बाजारातील अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता निर्माण होते. आता या जागतिक घडामोडीचा परिणाम भारतावर कसा होतो हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळू लागली आहे. अमेरिकेची भूमिका देखील या संघर्षात महत्त्वाची ठरत आहे.
जागतिक गुंतवणूकदार सावध झाले असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती। बीएसई सेन्सेक्स सुमारे 960 अंकाने घसरून 81,287 च्या आसपास बंद झाला, तर NSE निफ्टी 25,200 खाली येत सुमारे 25,178 वर स्थिरावला। यामुळे बाजार मूल्यात जवळपास 5 लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे सांगितले जात आहे। परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा दबाव वाढवल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले। या युद्धसदृश परिस्थितीचा सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर होऊ शकतो आणि भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश असल्यामुळे त्याचा थेट फटका भारताला बसू शकतो। ब्रेंट क्रूडचे दर हे 67 ते $70 दरम्यान असताना तणाव वाढल्यास ते दर $75 पुढे जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे। तेल दरवाढीचा परिणाम रुपयावर, महागाईवर आणि कंपन्यांच्या नफ्यावर होतो। विशेषतः तेल रिफायनरी, एव्हिएशन आणि पेंट क्षेत्रातील कंपन्यांवरील दबाव हा वाढू शकतो। एव्हिएशन क्षेत्रासाठी परिस्थिती अधिकच आव्हानात्मक ठरत आहे। मध्य पूर्वेतील हवाई मार्गावर परिणाम झाल्याने उड्डाणे वळवावी किंवा रद्द करावी लागत आहे। इंधन खर्च आणि ऑपरेशनल खर्च वाढत आहे। याचाच परिणाम भारतातील हवाई वाहतुकीवर देखील दिसू लागला आहे। 1 मार्च रोजी सुमारे 444 उड्डाणे रद्द करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागरिक उड्डयन मंत्रालयाच्या माहितीनुसार इराण-इस्रायल तणावामुळे अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले किंवा कडक निर्बंध लागू केले आहेत। यामुळे भारतातून सुटणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर थेट परिणाम होत आहे। 28 फेब्रुवारी रोजी देखील मोठ्या प्रमाणावर उड्डाणे ही रद्द करण्यात आली होती। ही परिस्थिती अद्यापही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही। सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत विमान कंपन्यांनी काही मार्गावरील सेवा तात्पुरती स्थगित केली आहे। पर्यायी लांब मार्गाचा वापर त्यांना करावा लागत असल्याने उड्डाणाचा कालावधी वाढला आहे। दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख विमानतळावर प्रवाशांची गर्दी ही देखील वाढली आहे। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उशीर आणि रद्दीकरणामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। विमान कंपन्यांनी प्रभावित प्रवाशांना मोफत रद्दीकरण, बदल किंवा परतावा देण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत। अशा अनिश्चित काळात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत। त्यामुळे सोनं आणि चांदी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। डॉलर मजबूत झाल्यास रुपयावर देखील दबाव वाढू शकतो। सोमवारी बाजार गॅप डाऊनने उघडण्याची शक्यता आहे। मात्र पुढील काही दिवसात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील हालचाली कशा घडतात यावर बाजाराचा कल हा अवलंबून असेल। एकूणच मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष हा केवळ 2-3 देशांमधील लष्करी प्रश्न राहिलेला नसून तो ऊर्जा सुरक्षा, जागतिक व्यापार, महागाई, शेअर बाजार, चलन बाजार आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडला गेला आहे। होर्मुझ समुद्रधुनीतील अडथळा, इराणचे 209 अब्ज बॅरल तेल साठे, संभाव्य $100 प्रति बॅरलचा दर, भारतीय बाजारातील घसरण आणि 444 उड्डाणांचे रद्दीकरण या सर्व घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत। येणारे पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। संघर्ष निवळतो की आणखी तीव्र होतो यावर तेल बाजाराची दिशा आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग आणि भारतीय बाजाराची चाल अवलंबून असेल। गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता जागतिक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे। आजच्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।